आता बातमी समोर येतीये लाडकी बहीण योजनेसंदर्भातील खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी आपलं जे महायुती सरकार आहे त्यांना नावे ठेवण्याचं काम चालू केलं होतं. कारण महाराष्ट्र सरकारने ₹1500 500 रुपयापर्यंत आले आणि खूप साऱ्या महिलांना तर लाभच दिला नाही. पण आता महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक आनंदाची धक्का दिलेला आहे, तो म्हणजे ₹2100 ज्यामध्ये महाराष्ट्र सरकार आता ₹2100 देणार आहे. तुम्ही सर्व माता भगिनींनी आपल्या महाराष्ट्र सरकारचा इगो हर्ट केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार तुम्हाला आता ₹2100 अनुदान द्यायला सुरुवात करणार आहे. आता ही संपूर्ण प्रकारची खरी गोष्ट आपल्या समोर आलेली आहे आणि तुम्हाला यासाठी नवीन अर्ज करावा लागणार आहे. पण यासाठी एक महत्त्वाची आणि एक दुःखाची देखील गोष्ट आहे. कारण ₹2100 त्याच माता भगिनींना मिळणार, ज्या माता भगिनी नवीन अर्ज करणार आणि नवीन अर्जाच्या पात्रतेमध्ये भरणार आणि या अर्जाची जी शेवटची तारीख असणार आहे ती 3 एप्रिल किंवा 30 एप्रिल असणार आहे. सॉरी, माझ्याकडून चुकून 3 एप्रिल म्हणण्यात गेलं. 30 एप्रिल ही अंतिम तारीख असणार आहे आणि यामध्ये महाराष्ट्र सरकारने सांगितलंय की यामध्ये आम्ही एकही दिवस तो वाढवणार नाही आहे. 30 एप्रिलपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत ज्या माता भगिनी यासाठी अप्लाय करत्यान त्याच माता भगिनींना 2100चं अनुदान दिलं जाईल. अन्यथा बाकीच्यांना 500 किंवा ₹1,500च अनुदान दिलं जाणार आहे. या संपूर्ण बातमीसोबत महाराष्ट्र सरकारने एक छोटासा जी-आर देखील अटॅच केला होता. तो जी-आर देखील मी तुमच्यासाठी डाउनलोड करून आपल्याला एक समजवण्यासाठी इथे घेऊन आलेलो आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण तो देखील समजून घेणार आहोत. पण तो पाहण्या अगोदर लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या अशा मैत्रिणींमध्ये शेअर करा या व्हिडिओला, ज्यांना ₹1,500चे जे ₹500 झालेले आहेत आणि काही माता भगिनींना तर लाभच मिळत नाही आहे. कारण तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्यांचा देखील लाभ व्हावा, त्यांना ₹2100 मिळावा आणि तुम्हाला देखील त्यांच्या कृपेने मिळावा, तर हा व्हिडिओ शेअर तर बनतोच. आता यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा अफवा पसरल्यात आणि हे सोशल मीडियावर देखील खूप साऱ्या ठिकाणी पसरलं होतं. पण आपले जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस, आता ते मुख्यमंत्री झालेले आहेत आणि आपले उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्पष्ट केलं आहे की योजना सुरूच राहणार आहे. म्हणजे आपले तिन्ही जे नेते आहेत, आपले एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांनी सांगितलेलं आहे की जी आपली लाडकी बहीण योजना आहे, सर्वांना आवडणारी, महिलांना आवडणारी योजना जी आहे ती चालूच राहणार आहे. कारण गेल्या 5 ते 6 दिवसांपासून जे अपोजिट जे कमिटी आहे किंवा जे अपोजिट सरकार आहे ते सांगत होतं की योजना बंद होणार, बंद होणार. पण असं काहीही होणार नाही. योजना ही चालूच राहणार आहे आणि सध्या महिलांना दरमहा ₹1,500 दिले जातात. पण सरकारने हे वाढवून ₹2100 करण्याचा निर्णय घेतला असून जो एप्रिल 2025 पासून ही वाढ लागू होण्याची शक्यता आहे. म्हणजेच तुमचा जो एप्रिलचा हप्ता आहे, जो की तुम्हाला 30 एप्रिलपासून मिळणार होता, पण या हप्त्याला आता 2 टप्प्यांमध्ये डिव्हाईड केलेला आहे. पहिल्या ज्या 1,00,00,000 महिला असणार आहेत, त्यांना तो हप्ता 24 एप्रिलला मिळणार आहे आणि बाकीच्या उरलेल्या 49,00,000 ज्या महिला असणार आहेत, त्या महिलांना तो शेवटचा 27 एप्रिलला त्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत. पण महाराष्ट्र सरकारने एक अजून आपल्याला नवीन गुगली दिलेली आहे. गुगली काय दिली आहे? महाराष्ट्र सरकार सांगतंय की एप्रिल महिना जो आहे, एप्रिल 2025 यामध्ये आम्ही महिलांना जे ₹1,500 देण्याचं ठरवलं होतं, त्या ठिकाणी आता आम्ही ₹2100 देणार आहोत. कारण जे अपोजिट सरकार आहे आणि खूप साऱ्या माता भगिनींनी देखील स्वतःहून अर्ज मागे घेतले होते. कारण ते सांगत होते, आमच्या संग खेळण्याचा प्रयत्न केला आहे. जे निवडणुकीदरम्यान वचन दिलं होतं, ते वचन पाळलं नाही आहे आणि याच संतापाला कंटाळून आपल्या महाराष्ट्र सरकारने ठरवलं असेल की एप्रिल 2025 पासून जे त्यांनी सांगितलं होतं ₹1,500ची ₹2100 करू. आता ती वेळ आलेली आहे आणि आता माता भगिनींना ₹2100 द्यायला सुरुवात करावी लागणार आहे. आता डिसेंबर 2024चा हप्ता अजून मिळालेला नाही, पण तो लवकरच महिलांच्या खात्यात जमा होईल असं सरकारने सांगितलं होतं. आता खूप साऱ्या महिलांना डिसेंबर 2024चा हप्ता देखील मिळाला नव्हता. तुम्हाला मिळाला आहे की नाही तुम्ही ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, की मला कळून जाईल किती माता भगिनींना तो हप्ता राहिला होता. म्हणजेच आत्तापर्यंत तुम्हाला 9 इन्स्टॉलमेंट आलेले आहेत. काही महिलांना यामध्ये फक्त 8च इन्स्टॉलमेंट आहेत. त्यांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जो महा-डी-बी-टी आहे, महा-डी-बी-टी ज्याद्वारे तुम्हाला ऑनलाईन पैसे येतात, यामध्येच अटकला गेला होता. तो कशामुळे? त्यांचं जे बँक खातं होतं, त्या बँक खात्याला त्यांचं आधार कार्ड लिंक होतं, पण त्यांनी लक्ष दिलं नाही आणि ते 6 महिन्याला तुम्हाला ही प्रोसेस पुन्हा-पुन्हा करावी लागत असते. कारण 6 महिन्याला के-वाय-सी करणं हे अनिवार्यच आहे आणि तुम्ही बँकेत 6 महिन्याला के-वाय-सी केलीच पाहिजे. खूप साऱ्या महिलांनी अगोदर केली होती, पण डिसेंबर महिन्यापर्यंत त्यांची जी के-वाय-सी आहे ती संपत आली होती आणि संपल्यामुळंच त्यांचे जे पैसे आहेत ते महा-डी-बी-टीमध्ये अटकून गेले आणि त्यांना जो डिसेंबरचा हप्ता आहे तो मिळाला नाही. पण महाराष्ट्र सरकारने आपली चुकी सुधारत त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता व्यवस्थित परत दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही वेळोवेळी तुमच्या बँकेमध्ये
कार्यालयामध्ये ज्या वेळेस जाताना त्या वेळेस तिथल्या अधिकाऱ्यांना विचारत राहायचं, की आमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही. आणि जर तुम्हाला या झंझटमारीपासून नसेल पाहायचं, तर तुम्ही एक मला साधी कमेंट करा. मी तुम्हाला घरबसल्या कसं ऑनलाईनरित्या पाहायचं, की तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही, त्याच्यावरती देखील एक महत्त्वाचा, अत्यंत गरजेचा व्हिडिओ तुमच्यासाठी एक 2 ते 3 मिनिटांचा घेऊन. जर तुम्हाला लागत असेल, तर तुम्ही मला तशी कमेंट करू शकता. आता ते तर झालं तुमचं डिसेंबरच्या हप्त्याचं, हे तर खूप झालं. पण आता योजना सुरू असताना सरकारने लाभार्थ्यांची छाननी केली आहे. सुमारे 5,00,000 महिलांना आता अपात्र ठरवलेलं आहे आणि हा एका दिवसाचा आकडा आहे. महाराष्ट्र सरकार रोज 9,00,000, 6,00,000, 5,00,000, 8,00,000 अशा महिला अपात्र करत आहे. ते का करत आहे? कारण महिलांनी जी पात्रता आहे ती ओलांडलेली आहे. खोटी-नाटी कागदपत्र दिली आहेत आणि योजनांचा लाभ घेत आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींना संतापून महाराष्ट्र सरकार रोज एवढाला आकडा महिलांना अपात्र करत आहेत आणि ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे, 4 चाकी गाडी आहे किंवा दुसऱ्या सरकारी योजना घेतल्या आहेत, अशा महिलांना आता टोटली अपात्र करून त्यांना योजनेतून रद्द करण्यात येणार आहे आणि त्यांना एकही रुपयांचं अनुदान हे महाराष्ट्र सरकार देणार नाही आहे, असं महाराष्ट्र सरकारने सांगितलंय. पण यामध्ये त्यांनी एक नवीन अपडेट देखील आणली होती. जर महिलाच्या नावावरती ट्रॅक्टर असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. ट्रॅक्टर असेल तर चालून जाईल. पण महिलाच्या नावावरती साधी दुचाकी जी स्कूटी असते, स्कूटी देखील असेल तरी देखील तिला लाभ दिला जाणार नाही आणि टेम्पो, कार जर असेल मग तर धरूच नका. तिला 100% रद्द करण्यात येईल. आता अपात्र ठरलेल्या महिलांकडून आधीचे पैसे परत घेण्यात येणार नाही, असं देखील महाराष्ट्र सरकारने सांगितलंय. कारण खूप साऱ्या महिलांनी असं सोशल मीडियावरती कमेंट केले होते, की तुम्ही दिलेले जे पैसे आहेत ते आम्ही आता खर्च केले आणि आता तुम्ही मागं घेणार, ते आम्ही कुठून द्यायचे? पण महाराष्ट्र सरकारने आता सांगितलंच होतं, की निवडणुकीदरम्यान आम्ही प्रत्येक माता भगिनीला जे तिचं बक्षीस असणार आहे, आम्हाला मदत केल्याचं ते नक्कीच देणार आहोत. आणि ते महाराष्ट्र सरकार शब्दाला जागलंय आणि जे तुम्हाला 9 हप्त्यांचे पैसे दिले आहेत ते तुमच्याकडून परत मागे घेतले जाणार नाही, ते तुम्हालाच राहून दिले जाणार. पण सरकारने या योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद केली असून येणाऱ्या काळात अधिक महिलांना या योजनेचा फायदा होईल अशी शक्यता आहे आणि महिलांना ₹1,500 ऐवजी त्यांना ₹2,100 हप्ता मिळेल, असं माझी देखील इच्छा आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला कमेंट करा, की "हां दादा, आमची देखील इच्छा आहे." तुम्ही फक्त असं कमेंट करा, 2100 कमेंट करा. मला समजून जाईल, की माता भगिनींची खरंच इच्छा आहे, की त्यांना 1,500 ऐवजी ₹2,100 गरज आहे. तर मित्रांनो, मला आजच्या व्हिडिओमध्ये ह्याच तुम्हाला महत्त्वाच्या बातम्या सांगायच्या होत्या. तुमचे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर आपल्या चॅनलवरती दिलं जातं. कारण आपलं जे ब्राउन मुलगा चॅनल आहे यावरती फक्त आणि फक्त खऱ्याच बातम्या सांगितल्या जातात आणि फक्त तुम्हाला कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये कसा सरकारी योजनांचा लाभ मिळेल या संबंधीचं जे मोटिव्हेशन आहे किंवा जी प्रोसेस असते ती समजून सांगितली जाते. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला कमेंट करावे लागणार आहेत. पण ती कमेंट मला केव्हा दिसेल? ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करता ना, त्याच वेळेस मला तुमची कमेंट दिसणार. अन्यथा ती कमेंट हाईड होऊन जाणार आणि त्या कमेंटचं उत्तर तुम्हाला आयुष्यभर देखील मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुरंत तुम्हाला जर तुमच्या प्रश्नांचं, तुम्हाला एखादा प्रश्न अडलाय त्याचं उत्तर लागत असेल, तर लवकरात लवकर लाईक करून सबस्क्राईब करा आणि जमलं तर मग तुमच्या छोट्या भावासाठी हा व्हिडिओ शेअर करा, की जेणेकरून दुसऱ्यांना देखील याकडून माहिती मिळेल. तर भेटूया आपल्या पुढील एक महत्त्वाच्या आणि तुमच्या कामाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.